गाईज आता आमचं प्लॅन ठरलेला आहे. आम्ही जाणार कोल्हापुरात मम्माची सासूबाई आमची आईला भेटायला आणि त्यांना पुण्यात घेऊन यायला. गाईज इथं लग्न चालू आहे गाईज. यू कॅन हिअर डीजे गाईज. आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि तरी आम्ही अजून पुण्यातून बाहेर पडलेलो नाही. आज ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे आम्हाला इतका लेट झालाय की आम्ही अजून पुणे पण क्रॉस केलेलं नाही. आता रात्रीचे आम्हाला 2 किंवा 3च वाजणार आहेत घरी पोहोचण्यासाठी. तर आता CNG भरून झाले आणि आम्ही परत आता पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. इथे भार्गव बसलेला आहे आणि हा इथे बसतोय. याचं अजून खाणं चालूच आहे. हा याचं कंटिन्यू खाणं चालूच असते. जोपर्यंत प्रवास संपणार नाही याचा तोंड आता बंद होणार नाहीये. आम्हाला तर इतक्या लेट पोहोचायला लागणार आहे. प्रॉब्लेम काहीच नाही आहे बाकी, फक्त यांना ड्रायव्हिंग करताना थोडासा आता त्रास होऊ शकतोय. त्याच्यामुळे थोडंसं लेट नाईट पोहोचण्याचं थोडीशी भीती वाटते. पण ठीक आहे, हे मॅनेज करू शकतात. परत आम्हाला उद्या रिटर्न पण यायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्रास होऊ शकतो. म्हणून आम्ही प्रयत्न केला होता, पण पालखीमुळे आम्हाला काही जमलेच नाही आहे लवकर निघणं. पोहोचू आम्ही 1-2 वाजेपर्यंत घरी. भाऊ आता किती वाजेपर्यंत पोहोचू शकतोय. ही आहे संध्याकाळच्या प्रवासाची मजा. एक तर अंधार पडतोय आणि आम्ही चौघं मस्त गाणी वगैरे ऐकत छान प्रवास चाललाय आमचा. मस्त एन्जॉय करतोय आम्ही. चला, स्टे ट्यून्ड. मी एक ब्रेक घेतलाय. इथे एक श्री वडेवाले म्हणून आहे, तर छान आहे लोकेशन. तर आम्ही थांबलोय तिथे. उतरा, चला वडापाव घेऊया. वडापाव घेण्यासाठी आम्ही पण जातो. वडापाव खाऊन येतो आता छान. तुम्हाला दोघांना आता काय खायचं आहे? तू काय खाणार आहेस? आणि तुम्ही काय खाणार आहे? वडापाव खायचा आहे. चला. मिसळ पाहिजे? मिसळ पाहिजे की स्पेशल दही मिसळ पाव? मिसळ पाट. ओके. आमचा वडापाव आलाय, आमचे पाव आलेत, अजून मिसळ येणं बाकी आहे. आता मिसळ येते. पुण्यात एकदा CNG भरल्यानंतर आम्ही डिरेक्टली कराडच्या पोवार CNG मध्येच दुसऱ्यांदा CNG भरतो. त्याच्या अलीकडेच आम्हाला शिवराज ढाबा दिसला होता. तिथे फक्त पार्सल मिळतं. आम्ही तिथून पार्सल घेतलं आणि CNG भरायला गेल्यानंतर गाडी साईडला लावून आम्ही गाडीतच बसून पार्सल खाल्लं होतं. त्याच्या एंट्रीलाच अशी बैलगाडीची एक बैलगाडी आहे, बैलजोडी आणि त्याच्यासोबत बैलगाडी. खूप सुंदर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून आम्ही गेलो होतो आमच्या काकांच्या घरी. काकांचे हातमाग आहेत, तर ते स्वतःच तिथे व्हाईट कलरचा कपडा तयार करतात. पहिला ते दुसरीकडे करत होते, पण आता त्यांनी इकडे शिफ्ट करून घरीच चालू केले आणि ते पूर्ण हातमागाचं काम स्वतः एकटे बघतात. त्यामुळं काका आम्हाला पूर्ण हातमागाची माहिती देत होते, पण आम्हाला काही समजलं नाही त्याच्यामधले, कारण ते एकदम बारीक काम आहे आणि खूप किचकट काम आहे. एक कामगार आणि ते स्वतः असे म्हणून पूर्ण हातमाग ते स्वतः हँडल करत असतात. आणि हा तयार झालेला फायनल कपडा. इथे स्वयं रेकॉर्ड करत होता आणि एकदा त्याच्या हातात कॅमेरा गेला की तो काहीही करत असतो. शेतामध्ये ही माणसं काम करत होते, तर ते काका स्वयंला बोलत होते की छान व्हिडिओ काढ आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून दे. आणि हे आहे माझं गाव. 3 पळा. काल रात्री आम्हाला पोचायला रात्री 1:30 वाजले होते आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या माहेरी गेले डायरेक्ट. तिथे आम्ही झोपलो, विश्रांती घेतली. सकाळी सगळ्यांना भेटलो आम्ही जाऊन आणि आता मी दुपारी आता 1 वाजायला आलाय आणि आम्ही आता चाललोय आजऱ्याला आणि आईंना घेणार तिथून आणि दुपारी निघणार आहे. त्यामुळे रात्री पुण्यात पोचायला आता किती वाजेल काय माहिती नाही आहे, पण कंटिन्युअसली आता 2 दिवस झालं प्रवास चालू आहे, त्याच्यामुळे थकवा थोडासा जाणवतोय. पण ठीक आहे, आता आम्ही निघतोय थोड्या वेळात. वातावरण छान आहे, पाऊस आहे, ऊन आहे, सगळं आहे, छान आहे वातावरण. चला मग नंतर आपण भेटू. हे असे गावाकडचे रस्ते, 2 गाड्या जर समोरासमोर आल्या तर इतक्या कटाकटी याच्यातून काढाव्या लागतात. पण जे इथल्या माणसांची मनं मोठी आहेत ना, ती आपण नाही सांगू शकत शब्दात. इथले रस्ते आहेत छोटे, पण इथल्या लोकांची मनं खूप मोठी आहेत.
गावी अशा छोट्या छोट्या विहिरी आपल्याला बघायला मिळतात. मला कसं वाटतंय आता गावी आल्यानंतर? जरा मन मोकळं वाटतं इकडे गावाकडे आल्यानंतर. त्या पुण्यातल्या त्या गर्दीत ट्रॅफिकमध्ये इकडं आपलं कसं निवांत, काय गाड्यांच्या गर्दी नाही, काही नाही, मोकळं वातावरण, स्वच्छ हवा. ड्रायव्हिंग करून थकवा जाणवतोय? नाही, मला इकडं तरी थकवा बिलकुल वाटत नाही. असं वाटतंय की एकदम म्हणजे गावी फिरतच राहावं या वातावरणात. वातावरण बघून जरासं भजी खायची इच्छा होते. तुम्हाला भजी खायची आहेत का? अरे हा, भजी तर खायची ना, कांदे भजी आणि मिरची भजी. ही बरं, जर येऊन इकडं जर कोल्हापुरात येऊन जर भजी नाही खाल्ले तर मग काय फायदा. मग कुठे थांबायचं आपण भजी खायसाठी आता? आता थांबू ना, इथे पुढे एक हॉटेल आहे मस्त, गरमागरम आपण कांदा भजी आणि मिरची भजी खाऊ. ठीक आहे. खूपच छान. असं तुम्हाला भजी कुठेही मिळणार नाहीत अख्ख्या महाराष्ट्रात. ही फक्त तुम्हाला कोल्हापूरमध्येच भेटते. कोल्हापुरात आल्यानंतर इथली भजी तर ट्राय करायलाच लागतात. तुला खायची आहेत भजी? येस, तुला खायचे आहे. येस. चला, आपला आता नेक्स्ट स्टॉप असणार आहे भजी खाण्यासाठी. येस आम्हाला एका ठिकाणी भजी दिसलेत, आम्ही चाललोय आता भजी खाण्यासाठी. चला, गरमागरम भजी दिसत आहेत. एक आणखी मिरची भजी किती, एकच उरले का? मिरची भजी पण द्या ना. नाही. ही आहेत कोल्हापूरची मस्त गरम गरम भजी. एक ही मिरची भजी, ती कांदा भजी. एक प्लेट कांदा भजीनं आमचं मन भरलेलं नाही, आम्ही आणखीन एक प्लेट मागवले आणि त्याच्यासोबत अशा तळलेल्या मीठ लावलेल्या मिरच्या. रिटर्न चाललोय आता पुण्यासाठी आणि आता इथे एक चहा ब्रेकसाठी आम्ही थांबलोय. छान वातावरण झालं मस्त. आता आम्ही दोघेजण आता थांबलो इथे चहा पिण्यासाठी. एक छोटासा चहाचा ब्रेक करणार आणि कंटिन्यू आम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहे. चला आपण चहा घेऊ. चहा घे. साडे 9 वाजलेत आता आणि आम्ही एक जेवणासाठी एक स्टॉप घेतला आहे हॉटेल आराममध्ये. आता त्यांनी सांगितले आपल्याला 15 मिनटं लागतील. बघू आम्ही, खूप भूक तर लागली, सगळेजण वेट करतायत. बघू. या सीझनचा हा शेवटचा फणस येताना आम्ही घेऊन आलो होतो. रसाळ आहे ना हा? कापा आहे. रात्री आम्हाला पोचायला खूप उशीर झाला होता, 1 वाजून गेले होते, त्यामुळे व्लॉग एंड करता आला नाही. त्यामुळे मी आत्ता व्लॉग एंड करते. असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.